शुभमंगल सावधान। नवरीमुलीच्या वडिलांनी कन्यादानासाठी समोर यावे। थांबा। या अंकुशराव या, शेवटी तुम्ही तुमच्या लेकीच्या लग्नात आशीर्वाद द्यायला आलाच तर। म्हणजे आम्हाला सगळ्यांनी फार बरं वाटलंय बघा। म्हणजे काय आहे, आपलं सगळं वैर विसरून पोरासने आशीर्वाद द्या। कांचन सूर्यवंशी, बस झाली ही नाटकं। तुमची हिम्मत कशी झाली आमच्या पोरीला फसवून तिचं लग्न लावायची? आम्हाला हे लग्न मान्य नाही। अंकुशराव, अहो तुम्हाला हे लग्न मान्य अमान्य असून नसून काय फरक पडत नाही। त्यांनी हे लग्न करायचं ठरवलं होतं आणि ते करतायत। मी तुम्हाला मागच म्हटलं होतं, आपलं राजकीय वैर बाजूला ठेवून ह्या दोघांचं लग्न लावून देऊया। तुम्ही माझं ऐकलंच नाही। बस झालं, तुमची वटवट ऐकायला आलो नाही आम्ही इथं, आमच्या पोरीला न्यायला आलोय। हे असं भेकडासारखं आमच्या पोरीला पळवून नेऊन चोरून लग्न करायला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। अहो पळवून आणायला ती काय लहान आहे होय? अहो संज्ञा नाही ती, आणि तिला तिचं भलं कशात आहे हे चांगलंच कळतंय। आणि असं बी कायद्यानं तिला कुणाशी लग्न करायचंय तेही ठरवूच शकते, हाय का नाही हो साहेब? कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकवू नका। कायदा खिशात घालून फिरतो आम्ही। ऐ मागवायचं। अंकुशराव, अहो लग्न झालंय त्यांचं। तुम्हाला नसेल कायद्याची भाषा समजत तर आपण प्रेमानं विचारूया त्यांना आणि खरं खोटं इथंच करूया काय? पियू, तुला आम्ही पळवून आणलंय का? अगं खरं सांग, कुणाला घाबरू नकोस। आणलंय का तुला आम्ही पळवून? नाही। पियू, तू हे लग्न करावं
म्हणून आम्ही तुझ्यावरती कुठली जबरदस्ती केली आहे का? नाही. पियू, तू तुझ्या मर्जीनं वीरू बरोबर लग्न करतेस ना? हो. तू तुझ्या मर्जीनं लग्न करतेस म्हणून तुझ्या डॅडीकडनं तुझ्या जीवाला धोका आहे. हे खरं आहे का? बोल पियू. हो. बघा, तुमची लेक तिच्याच तोंडानं सांगते म्हणून बरं. पियू! अहो साहेब, अडवतच नाही, माझ्या सुनाला घेऊन जाते. खरं तर जन्माला आली तवाच ठेचायला पाहिजे होतं तुला. तुझी लायकीच नाही आमची पोरगी म्हणून घ्यायची. आणि ही तुझी निवड आहे का? बघा, याची तर लायकी आहे का आमचा जावाई म्हणून घ्यायची? आमच्या घरातल्या चपलीची बी जास्त किंमत आहे याच्यापेक्षा. ते काय नाही, आता तुला आम्ही सांगल त्याच पोराबरोबर लग्न करावं लागल. परत जर याच्याकडे बघितलं तर जित्ती काढू तुला आम्ही. चल. बस झालं डॅडी. मी तुमच्या बरोबर नाही येणार. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, मी आता सूर्यवंशी घराण्याची सून झाली. आणि हे घर सोडून मी कुठे बी जाणार नाही. तुमचं बरोबर आहे डॅडी, वीरू मला नाही देऊ शकत गाडी बंगल्याचं सुख. पण त्यो माझ्या बरोबर असणाऱ्या समाधानाची जी किंमत आहे ना, ती जगातल्या कुठल्याच गोष्टीत तुम्ही मोजू शकत नाही. तुम्हाला काय कळणार आहे डॅडी प्रेम? तुम्हाला फक्त तुमचा पैसा आणि तुमची प्रतिष्ठा महत्वाची आहे. अहो, तुमच्यापेक्षा तर या कांचन सूर्यवंशी लाख पटीने चांगले आहेत. एवढं सगळं होऊन बी विरोधकाच्या पोरी बरोबर त्यांनी त्यांच्या पुतण्याचं लगीन लावून दिलं. आणि तुम्हाला कधीच कळलं नाही की माझ्या मनात काय आहे आणि कधी कळणार बी नाही. बस. आता एक शब्द जरी त्या कांचन सूर्यवंशीच्या कौतुकाचा तुझ्या तोंडनं आला तर जीभ हासडून हातात ठेवीन. आम्हाला शानपणा शिकवू नको. गप गुणानं आमच्या बरोबर यायचं, नाहीतर या मांडवात तुझी वरात निघायच्या ऐवजी तुझी मयत काढू. आम्ही विसरून जाऊ की तू आमची पोरगी आहेस म्हणून. तुला चांगलंच माहितीये मनाविरुद्ध काही झालं तर काय करतो अंकुशराव पाटील. वा डॅडी, बरं झालं तुमचा खरा चेहरा माझ्या समोर आला.
अख्खं गाव तुम्हाला नाव ठेवायचं, पण आम्ही म्हणायचो की नाही, माझे डॅडी तसे नाहीत, माझे डॅडी माझे हिरो आहेत. आणि माझ्या हिरोने काय केलं, तर मला आणि वीरूला जीवे मारायला माणसं पाठवली. ही माया आहे का बाबाची? ही माया आहे का बाबाची? सांगा डॅडी. नाही डॅडी. आणि इतकं सगळं होऊन बी ना, माझा विश्वास होता तुम्ही येणार, माझं लगीन लावून देणार, माझं कन्यादान करणार. पण नाही, ते पुण्य बी तुमच्या नशिबात नाही. आता मलाच तुम्हाला बाप म्हणायची लाज वाटते डॅडी. पिऊ तुमची मुलगी होती, हाय आणि राहील. पण आता ती माझी बायको आहे, त्यामुळे ह्याच्या पुढे तिच्याशी वागताना जरा जपून. मी तिथं डॅडी आहे म्हणून सोडतोय. तुमच्या जागी दुसरा कोण असता ना, तर हात खांद्यात नोखळा असता. अहो साहेब, यांना बाहेर काढा की. आमंत्रणाशिवाय आलेली माणसं नकोयत आम्हाला. घाबरू नको पिऊ. एक भाऊ म्हणून आम्ही कायम तुझ्या बरोबर आहे. आमच्यावर कधी कान पिळायची वेळ येऊ देऊ नकोस, एवढंच लक्षात ठेव. पिऊच्या आनंदासाठी 2 पावलं मागालो.
पण तिला कधी त्रास झाला ना तर आम्ही माग हटणार नाही. पियू येतो. डॅडींना तर आमची जास्त गरज आहे आणि आम्ही त्यांच्या विरोधात नाही जाणार. काळजी घे. अंकुशराव, अहो लगेच निघालात वय? हा, इवयाचा पोशाख बिशाख काय घेऊन जावा की. अगो बाई, किती श्वास फुललाय तुमचा. शांत व्हा, शांत व्हा. पाणी आणू का? अरे, लेकीच्या सासरी तर पाणी बी प्यायचं नसतंय म्हणतात. मग हो, नाही नाही नाही, तुमची थान तर भागलीच असेल म्हणा. आज तुमच्या लेकीनं चांगलंच पाणी पाजलंय तुम्हाला. कंचन सूर्यवंशी, नाटक बंद करा. माझ्या पोरीचा वापर करून इतकं घाणेरडं राजकारण खेळाल असं वाटलं नव्हतं कधी. सापाच्या शेपटीवर पाय दिलाय तुम्ही. आता असा डसल की तुम्ही पाणी मागणार नाही. अंकुशराव पाटील आहे आम्ही. आवाज खाली. मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, माझ्याच घरात येऊन माझ्या मोर मोठ्या आवाजात बोललेलं मला खपत नाही. काय म्हणला होता तुम्ही? माझी लेक माझा स्वाभिमान आहे. माझ्या स्वाभिमानाला ठेच पोचवू नका अंकुशराव. आज तुमच्या त्याच स्वाभिमानावर मी खाना फिरवलाय. माझं झेडपीचं अध्यक्षपद घालवलं ना तुम्ही, त्याचाच वचपा काढलाय मी, आणि तो बी व्याजासकट, आणि रोज काढत राहणार. तुमच्या पोरीला माझ्या घरातली कामवाली बनवून तुमचं स्वाभिमान, अभिमान, मान, सन्मान आज सगळं काही माझ्या पायाखाली आहे. नाही तुमच्या पोरीला माझ्या घरातलं पाय पुसणं बनवलं तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही हे डोक्यात कायमचं फिट्ट करून ठेवायचं. निघा आता.